पटकन मूवी चालू होईल. घाल ना. कशाला अच्छा नाही नमस्कार मंडळी, मी स्नेहल म्हणालो. तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. इथं काही क्षण दाखवलेले आहेत जे आजच्या दिवसामध्ये आम्ही एन्जॉय केले. तर अशाच प्रकारचा हलका फुलका व्लॉग असणार आहे. आज मी परीला घेऊन आलेली आहे मूवीला. नरसिंह महा म्हणून मूवी आला जो खूप छान आहे, लहान मुलांना दाखवण्यासारखा आहे. 3D मध्ये हा मूवी आहे आणि आम्ही दोघींनी तो पाहिला. त्याच्यानंतर मॉलमध्ये आलेलो मूवीला, म्हणून मग येतानाच डीमार्टमधून थोडंसं जे सामान होतं ते खरेदी केलं आणि नंतर घरी आलो. परीला एवढा आनंद झालेला ना की काही विचारूच नका. आणि जास्त काही गर्दी नसल्यामुळं ती कुठल्याही चेअरवर जाऊन बसत होती. तर तिने बऱ्यापैकी छान बघितला मूवी. तिला थोडेफार गोष्टी कळल्या. प्रल्हादाची गोष्ट आहे, भक्त प्रल्हादाची, आणि तिला तिथले काही क्षण लक्षात राहिले. ती मला नंतर घरी आल्यावर सांगत होती. तिला मंत्र वगैरे लक्षात राहिला आणि अशा प्रकारे ॲनिमेटेड असल्यामुळं तिला थोड्या गोष्टी आवडल्या, बघण्यासारख्या होत्या. अजून थोडीशी मोठी असती तर बऱ्याच गोष्टी छान प्रकारे कळाल्या असत्या, पण काही हरकत नाही. मला हा एक्सपिरियन्स तिला द्यायचा होता आणि मलासुद्धा छान चेंज हवा होता, म्हणून मग आम्ही आज हा असा अनोखा दिवस साजरा केला आमचा. मला असं वाटतं की आपला येणारा प्रत्येक दिवस एक काहीतरी नवीन गोष्टी आपण शिकाव्या आणि काहीतरी नवीन करावं असं वाटत असतं. तेच करून आपणही कंटाळतो. मग कधी अशा गोष्टी कराव्या लागतात. बऱ्यापैकी सर्वांना ही गोष्ट माहिती असेल, भक्त प्रल्हादाची आणि नरसिंह अवतार विष्णूंनी का धारण केला याची. ज्यांना माहिती नसेल त्यांनी नक्कीच थिएटरमध्ये जाऊन हा अनुभवण्यासारखा आहे. तर मला स्टोरी पहिले माहिती होती आणि आज ती टॉकीजमध्ये मूवी मोठ्या पडद्यावर बघताना खूप छान वाटत होता. भगवान विष्णूंचा चौथा अवतार म्हणजे नरसिंह आहे. नरसिंह म्हणजे अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंहासारखा भाग. तर नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकशिपूचा वध केलेला आहे नरसिंहाने. कारण की वराह अवतार जेव्हा होता ना विष्णूंचा, तेव्हा हिरण्यकशिपूचा भाऊ जो आहे त्याला वराह अवतारामध्ये विष्णूंनी मारलेलं होतं. आणि मग त्याचा बदला घेण्यासाठी हिरण्यकशिपू काय करायचं की प्रत्येक विष्णू जो भक्त आहे त्याला मारायचा. आणि त्याचा जो पुत्र होता प्रल्हाद, तो अवघा 5 वर्षाचा होता आणि तो सुद्धा विष्णू भक्त होता. आणि विष्णूंची भक्ती जो कोणी करेल, म्हणजे त्यांचा मुलगा जरी असला तरी त्याला मारण्याचे असंख्य प्रयत्न हिरण्यकशिपू करायचा. आणि नरसिंह हा अवतार आहे विष्णूंचा, जो की प्रल्हादाला वाचवण्यासाठी घेण्यात आलेला आहे. आणि ती सगळी गोष्ट पडद्यावर पाहण्यासारखीच आहे, त्यामुळे नक्की बघा. तर आमचा मूवी टाईम जो आहे तो मॉर्निंगचा होता, त्यामुळं आज डीमार्टमध्ये पण जास्त काही गर्दी नव्हती आणि म्हणूनच मी परीला सुद्धा स्वेटर घातलेलं होतं. थोडे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि AC वगैरे असतोच टॉकीजमध्ये, म्हणून मग स्वेटर घातलं. तर इथे डीमार्टला आलेलो आहोत आणि ती काय हवं ते घेते. मला समजत नव्हतं मी परीला घेऊन आली आहे की परीच मला घेऊन आली आहे. खूपच कार्टून आहे आमची मुलगी. परीचा आवडीचा विषय म्हणजे बॉल. तिला कुठेही जाऊ दे, फक्त बॉलच खेळायला आवडत असतं. तेवढं सारं कलेक्शन आहे बॉलचं, तरीसुद्धा नवीन बॉल हवेच आहेत तिला. अशी आहे ही. आणि इथे तेलाच्या दरांचं बघत होते मी जरा, कारण आज तर मला काही पॉसिबल नाही आहे एवढा मोठा डब्बा घेऊन जाणं, आणि ते सुद्धा परीसोबत. अशक्य गोष्ट आहे माझ्यासाठी. फक्त इथं मी रेट काय आहे म्हणून मग व्हिडिओ पण काढला, तुम्हाला पण बघता येईल. आणि मलासुद्धा जेव्हा घेईन तेव्हा इथे रेट जवळच्या दुकानामध्ये किती आहे आणि डीमार्टचं किती आहे हे बघून मग मी घेईन. तर शक्यतो डीमार्टलाच घ्यावं लागतं, जवळच्या दुकानांचे रेट जास्त असतात. कशासाठी घेतलंस ते नको आहे, ठेवते. कशाला अच्छा चलो बच्चा.
नेहमीच परी आमची सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आजसुद्धा तिने घेतलं आणि ते पॉपकॉर्नसुद्धा खूप गोड आवाजात म्हणत होती, अंकल मुझे पॉपकॉर्न दे दो. आपण कितीही मुलांना मोबाईल आणि टी व्हीपासून लांब ठेवलं तरी ते थोडंफार त्याला अट्रॅक्ट होतातच आणि त्यामुळे हिंदी भाषा जरा जास्त शिकतायत असं माझ्या लक्षात आलेलं आहे. कारण परीची तर खूपच असते बाबा हिंदीमध्ये बडबड, मराठी कमी आणि हिंदीमध्येच कुठले शब्द शोधून काढते आणि काहीतरी वेगळं सोडून जाणार होतं ना की काय विचारूच नका. तर अशा प्रकारे आमची खरेदी झाली आहे. छान मूवी बघून झाला आहे. पॉपकॉर्नसुद्धा घेऊन झाले. मिल्की मिस्टीचं दही घेतलं स्ट्रॉबेरी फ्लेवरचं. काय माहिती तिला हे कशाला आवडलं होतं, फक्त बाहेरचं रॅपिंग बघून घेतलेलं आहे आणि काहीही खाल्लेलं नाही आहे. असं खूप वेळेला होतं की काहीही घेते आणि मग ते मलाही खायचं नसतं आणि मग शेवटी आमच्या आहोंपर्यंत ते पोचवावं लागतं आणि त्यांना नको असलं तरीसुद्धा ते मग खायलाच लागतं. फायनली आम्ही आता आमच्या घरी चाललेलो आहोत आणि आता आम्ही इथं ओला बुक करणार आणि मग जाणार. तर इथे एखादा क्लिक असू दे म्हणून मग फोटो क्लिक करण्यात आला आणि मग अशा ॲटोमध्ये बसून आम्ही चाललो आहे. परी पूर्णपणे झोपेला आलेली होती आणि तिचा चेहरा तुम्ही बघू शकताय. तर माझ्या गोंडस परीसाठी एक लाईक नक्कीच करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवरचे व्हिडिओज पाहायला आवडत असतील, सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. तर असंच आपण पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.